फटका छान खेळला कौशिक यांच्या बॅटमधून, चेंडू मात्र निघून चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक अगदी महागात पडू शकते. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौका 4. आणि नेहमीच छोटा पाईक बडा धमाका म्हणून कौशिक यांचं देखील नाव घेतलं जात आहे. पुढे फटका छान खेळला गेला, चेंडू मात्र ऑन साइडला टच केला, क्षेत्ररक्षकाची घिरकी घेतली बॉलने आणि बॉल मात्र निघून गेला सरळ सीमारेषेच्या पार पार पार. सलग 3रा चौकार, चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा कौशिक पोस्टुरे. संपूर्ण सावरीकर म्हणजे जिथून आपण संपूर्ण सावरीचा भाग सुरू होतो त्या परिसरातील सर्व खेळाडू आहेत, सर्व जी वाड्या आहेत त्या आज मात्र एकत्रितपणे येऊन या सावरी प्रीमियर लीग मध्ये आनंद लुटताना मैदानावरती पाहायला मिळते. धावा 25. सोडून दिला त्याचा बॉल आणि त्याच पद्धतीने म्हणजे सोडून का दिला हाही प्रश्न मैदानावरती पाहायला मिळाला. षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला. पहिला 2 षटकांचा खेळ आहेत, तो 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात त्या मात्र 25 विदाउट लॉस. आतापर्यंत एकही विकेटचं पतन नाहीत आणि धावसंख्या आहेत 25 धावा. डीजे पहिल्या 2 षटकांत धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिली तर धावसंख्या आहेत 25. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानावरती येणं बाकी असणार आहेत. कशा प्रकारे हालचाली घडतील याच्यावरती देखील आता प्रत्येकाच्या नजरा लागल्या गेल्यात. फटका यावेळी खेळला मात्र पुण्यात आपण पाहिलं तर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, फिल्डिंग चांगली करतात, एक मिळाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. योग्य ट्रॅक वरती पुन्हा आता गाड्या मात्र तिथे पोहोचल्या गेल्यात. आज अगदी रखरखत ऊन, परंतु रखरखत उन्हामध्ये देखील प्रत्येक क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न, आज सावरीकर या संपूर्ण मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. कारण की प्रत्येकाला अभिमानास्पद ही स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने ही स्पर्धा रंगणार आहेत. पुढचा बॉल
यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा अंपायर्स व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त सुरुवातीचे धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचले गेले ते मात्र 27च्या घरामध्ये. 27 ऑन दी बोर्ड लगावल्यात विदाउट लॉस. गोलंदाज रेडी आहेत. प्रणव पुन्हा एकदा कौशिक साठी यावेळीचा फटका कळलाय. फटका छान कळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेल पकडला गेलाय. कौशिक पोस्टुरे यांची एक घणाघाती बॅटिंग. 21 धावेची इनिंग आहे. 21 धावेची इनिंग मात्र मैदानावरती होईल या ठिकाणी समाप्त. आणि 27 वरती पहिला धक्का लागलाय कौशिक पोस्टुरे यांच्या स्वरूपानं. बाद गॉन. पण 21 धावेची इनिंग ज्याने मात्र मैदानावरती पेश केली आणि ते मात्र आता मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील विचार केला तर 2.2 चेंडूचा खेळ आहेत. तो मैदानावरती मात्र संपला गेलात आणि धावफलकावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 27. 27 धावा, एक गडी बाद. यावेळीचा बॉल आपण महिला हवेमध्ये खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पुढे तर पाहायला मिळाले. आणखीन एक कॅच मैदानावरती कॅरी केला. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन गॉन. एका बाजूला आपण पाहिलं तर नितेश सजुनी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नरेश मोरे यांना आपण सध्या घडला मैदानावरती पाहतात. आणि प्रणव यांना ज्या परिस्थितीमध्ये घेऊन आले, कारण की अडचण होती संघासाठी, महत्वाच्या गोष्टी प्रणव यांना स्वीकारायच्या होत्या, त्या प्रणव यांनी स्वीकारल्या. चांगली गोलंदाजी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. बॅकवर्डला गेले. पुन्हा आपण पहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हाल करताना चेंडूला मात्र खळले गेलेत. पॉईंटचा काढू मात्र चेंडूवरती पुढे त्यांना पाहायला मिळत आहेत. आणि कधी कधी 4 षटकांच्या मॅचेसमध्ये पहिलं षटक जे असतं तुमचं प्रमुख गोलावरती कधी कधी काउंटर अटॅक होत असतो. आणि भरपूर वेळा आपण अनेक अशा स्पर्धेमध्ये कधी कधी पार्ट टाइम जो तुमचा गोलंदाज असतो ना, तो कधी कधी चांगली कामगिरी करताना आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. आज मैदानावरती मी पार्ट टाइम नाही म्हणणार, पण पार्ट टाइमचं फुल टाइम काम करून मैदानावरती आलेला खेळाडू आहे सध्याच्या घडीला प्रणव. मैदानावरती प्रणव पवार यांना पाहतात. आणि प्रणवचा पहिला पी जरी पाहिला तर पहिला पी देखील सांगतोय पॉवरफुल आणि दुसरा पी देखील सांगतोय पॉवरफुल आहेत. पॉवरफुल गोलंदाजी मैदानावरती करणार हे मैदानावरती प्रणव दाखवून देत आहेत. धावा धावफलकावरती 27-28 रन. ओहो, बॅटची ज्योती चेंडू पाठीमागे निघून चाललाय, वेगाने चाललाय. अगदी क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करता रेस लागलेला आहे त्या ठिकाणी. आणि पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. पंचाने सांगितलं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिल्टिल रनचार मिस फील्डच्या माध्यमातून आलेला आणखीन एक चौकार. गेलेत 32. फुलटच बॉलला मात्र पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळले गेलेत. एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला गेलाय आणि 3 षटकांच्या धावफलकावरती धावा आहे त्या मात्र 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. शेवटचे या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 चेंडू आता मैदानावरती येणं बाकी असणार आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये काय घडेल याची चर्चा रंगेल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत.
ड्रीम 11 आणि काळा सावंत 11 या दोन टीम दरम्यान होणार आहे मॅच. गटातील संघ आहे त्यांना विनंती असेल आपण यायचं. आता थोडंसं नाव घेताना बाकीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलंय, पण ज्या टीम मध्ये जे असतात त्यांच्याही चेहऱ्यावरती आधी स्माईल होती का त्यांनी नाव पाहिलं, परंतु या नावाचंही एक समीकरण आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूयात. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या 33 ला 2 विकेट आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानावरती, गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर जयदीप. पहिला बॉल फटका छान खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं अगदी अंगाला काही लागून परंतु बॉल अडवला गेलाय. 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण बाकीचे खेळाडू देखील सांगतायत. येस डेफिनेटली आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॉल अडवला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊनही पोहोचली ती मात्र आपण पाहिलं तर 35च्या घरामध्ये. 3.1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 35. फटका समोर खेळलाय. वॉट शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला नितेश पवार यांच्या बॅटमधून पॉवरफुल पवार मैदानावरती आता दाखवून देणार आपला वार, पलटवार. पुन्हा त्या खेळाचा प्रयत्न कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळायचा होता. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेले आहेत, परंतु चिकी सिंगल आहेत. ते चिकी सिंगल मैदानावरती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचतात 42 धावा 2 गडी बाद. आज प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म उभी असलेली स्पर्धा मात्र आपण मैदानावरती पाहतायत. वसईचं हे सन सिटीचं मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेला आपण पाहिलं तर खास करून सावरी प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार आपण सर्वजण पाहत आहात. धावसंख्या धावफलकावरती 42 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण मैदानावरती सर्वजण पाहू शकतायत. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ या ठिकाणी असेल. शेष गोलंदाज रेडी. फुलटच बॉल, परंतु फुलटच बॉल मिस केलाय. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. जीवनात कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा श्रण. क्रिकेटमधला फुलटच बॉल बहुधा वाया जाऊ द्यायचा नाहीत, परंतु त्याच्यावरती अतिरिक्त मारा मिळालेला आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर पुन्हा आता वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 43 रन. नरेश आणि नितेशची जोडी आहे. फटका खेळलाय, अगदी बॉटमला लागलाय बॉल. चेंडू हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय आणि 2 खेळाडू नाही जज करू शकले पुन्हा त्या बॉलला. 2 रन या ठिकाणी मात्र यशस्वी रित्या मैदानावरती कंप्लीट करताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा 2 गडी बाद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. आतापर्यंत या ठिकाणी 4 उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2. फटका छान रीत्या खेळला गेला आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय. नरेश यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. साऊदी प्रीमियर लीग मधील कडक षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 50 धावेच्या अगदी वेळ ओलांडली गेले. टीम सावरी स्ट्रायकरनं 51 वरती पोहोचली गेले. 51 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा हल्ला हल्ला हल्ला. चेंडूला गाठला लांबचा पल्ला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन 57 धावा झालेल्या आहेत. मैदानावरती टार्गेट असेल पहिल्याच मॅच मध्ये 58 रन्स. 58 होतील नाही होणार याची चर्चा तर रंगणार आहेत, परंतु पवार इज पॉवर, त्यांच्याकडे ही पॉवर आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार. सावळी स्ट्रायकरनं 57 रन केलेले आहेत. 58चं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. पुढचा मॅच होईल ड्रीम 11 आणि काळ्या सावंत 11. दोन्ही टीम कॅप्टन्सला आपण लगेचच यायचं आहेत. या ठिकाणी केला जाईल टॉस पुढच्या मॅचचा.
बाहेरच जाणार. मिडल ऑफ द बॅट हवेच्या जर तुमच्या बॅटवरती बॉल जर आला तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि तिथून मैदानावरती दुपारी मजा येणार. म्हणजे 12 ते 12-1 जे सत्र असतं ना तिथून ते 4 पर्यंत ते आणखीन मजा मैदानावरती असणार आहेत. काय घडेल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहे. आणि 2 कॅप्टन आहेत ड्रीम 11 आणि काला सावंत 11. त्याच्यामध्ये आपण टॉस आहे तो टॉसही त्या ठिकाणी पार पडताना आपण पाहणार आहोत. काला सावंत 11 टॉस जिंकून डिसिजन रजनीकांत पवार आणि मनोज पवार. पहिलाच बॉल रजनीकांत आपल्या स्टाईल मध्ये बॉल उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पार. पवार इज पॉवर. पहिल्याच बॉल वरती रजनीकांत यांच्या बॅटमधून षटकार. सुरुवातीला वार पहिले पण वारच्या पलटवार होणार पलटवार मैदानावरती अक्षय होडबे यांच्या विरुद्ध. पहिल्याच बॉलवरती रजनीकांत यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 शॉर्ट बॉल आणखीन एक वेगाने जलद गतीने मारलेला असतो. बॉल निघून चाललाय. पंचांच्या सिग्नलची प्रतिक्रिया आपण करूया आणि पंचांचा सिग्नल चेंडू 1 बाउन्स इनटू द पाय. चौकार. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 2 षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चांगली बॅटिंग मैदानावरती करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. 2 षटकार मैदानावरती आलेले आहेत. 12 धावा 58 धाव्यांचं लक्ष देखील या सत्रामध्ये मी म्हटलं की आता त्या लक्षामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाला जास्तीत जास्त एफर्ट्स मैदानावरती लावावे लागणार आहेत. धावसंख्या 12. शॉर्ट बॉल समोर खेळला फटका मिस्टॉमिक स्ट्रोक परंतु कौशिक पासून दूर राहिला बॉल. त्याला अडवेपर्यंत या ठिकाणी मात्र रन घेतल्या जातात. या ठिकाणी 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 रन विदाउट लॉस. 3 बॉलचा खेळापर्यंत संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 14. 58 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पवार इज पॉवर या संघाला मात्र मैदानावरती करायचे आहेत. सावरी स्ट्रायकरनं केलं तर 57 रन. फटका आणखी चार खेळलाय समोर खेळलाय 20 मध्ये क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. रजनीकांत पवार ही इज ऑन फायर. फायर नाही रेग्युलरली फायर. फटका. बॅटिंग सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षय होडबे यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण आणि आक्रमण रेग्युलरली इंटरव्हल मध्ये आक्रमण केलं गेलं मैदानावरती. धावसंख्या 20. सुरुवातीला तुमची बारी आता आमची बारी. बारी सबकी आहे हे मैदानावरती दाखवून देत आहेत. यावेळेस बॉल आपण पाहिलं तर आता अगदी स्पर्श झाला परंतु अपील होती ती मात्र काळू कौशिक यांच्याकडून परंतु तिथे अपील मात्र जास्तीत जास्त नाही पाहायला मिळाली. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन विजय भागडे यांना आपण पाहणार आहोत. सुनील गायकवाड यांचे संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. येल्लो आर्मी त्यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. लेगस्टंपच्या बाहेर दिशा भरकटली गेली. गोलंदाजाची पुन्हा एकदा पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत कळतायत. 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड होईल ऍडिशनल स्वरूपाने. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. करायचे होत्या मैदानावरती 58 रन परंतु पहिल्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत घेतलं गेलं 21 रन. स्लोवर वन हाताळला यावेळी. आता शरीरावरती आपण पाहिलं तर बॉडीवरती ब्रश करणारा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिलं आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानावरती येऊया जिथे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 रनची गरज असणार आहे.
विरारमधील प्रसिद्ध मंदिर आहे जुदानी मातेचं मंदिर आहे ते सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातात. म्हणजे सध्या आपण वसईमध्ये आहोत पण मंदिर विरार सोपार नाला सोपाराच्या नंतर वसई येतं. पण त्या खऱ्या अर्थानं दोन महत्वाचे शहरं सोडून देखील कॅमेरामॅन सध्या कॅप्चर गोष्टी करतायत. आई जुदानी मातेचं प्रसिद्ध मंदिर आहे ते प्रसिद्ध मंदिर या ठिकाणी मात्र दाखवलं जातं. सध्या स्क्रीनवरती आपण हे दृश्य ते दृश्य मात्र पाहू शकतायत. कॅमेरामॅन साहिल मात्र खूप छान प्रकारचं कॅमेरा वर्क सध्या करतायत. प्रत्येक गोष्ट मात्र टिपण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आज होणार आहेत. दर्शक फलकावरती 21 नवीन गोलंदाज मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चाचणी मैदानावरती गोलंदाजी मार्गावरती दाखल झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये रेग्युलरली गोलंदाज होता अक्षय होडवे आणि त्यांच्या विरुद्ध झालेलं आक्रमण आपण मैदानावरती पाहिलेलं आहे रजनीकांत यांच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मनोज यांनी मात्र खेळलेला फटका त्या ठिकाणी मात्र मिळेल एक रन आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेलेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 22च्या घरामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती आता रजनीकांत मैदानावरती येत आहेत. आपल्या नावाप्रमाणे मैदानावरती इनिंग आहेत ते इनिंग पेस करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. फिल्डिंगमध्ये सातत्याने रेग्युलरली तिथे चेंजेस पाहायला मिळालेले आहेत. पर्व तिसऱ्या पर्वाचा कोण होणार मानकरी याची देखील चर्चा रंगणार आहेत. पहिल्या पर्वामध्ये प्रीतेज पवार आम्हाला माहिती पोहोचवतील. दुसऱ्या पर्वाचा विनर याचीही माहिती आम्हाला पोहोचवणार आहेत. धावसंख्या 22. पुढचा बॉल हो स्लॉट मध्ये आलेला बॉल आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 रन. षटकार लगवण्याचा प्रयत्न बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार. पंचांचा सिग्नल मिळतील रन 6. आणखीन एक षटकार. मला ते समजा आज सिंगलची डिलिंग होईल की नाही माहित पण आज षटकार चौकाराची जास्त डिलिंग होणार आहे. भरपूर बॉल पाण्यामध्ये होणार. शेअर मार्केटही वाढणार सेन्सेक्सही वाढणार आणि मैदानावरती षटकारामध्ये आज डिलिंग जास्तीत जास्त होणार आहे. त्यामुळे आता विचार करायचा आहे पुढचे जे टीम्स आहेत आता ड्रीम 11 आणि काल्या सावंत 11 सध्या विचारही सुरू आहे की गोलंदाज कुठला वापरायचा कुठला खेळाडू वापरायचा कुठला खेळाडू मैदानावरती ते गोल्डन मोमेंटची ते षटक आहे ते मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करेल याची चर्चा रंगणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 34. प्रतीक पुन्हा एकदा प्रतीकचा बॉल स्लॉट मध्ये त्याला मात्र पुन्हा एकदा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. रजनीकांत पवार पोहोचलाय 38 रनवरती आणि संघाला घेऊन गेलाय 40 रनवरती. 40 धावा धावफलकावरती लगावल्यात. पोस्ट देण्यात लावलेलं आणि आता बॅक टू बॅक 3 षटकार मैदानावरती खेळले गेले आहेत. रजनीकांत पवार 38 धावांवरती नाबाद बिनबाद चांगली बॅटिंग करतायत. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले अपोट पोझिशन मध्ये आणि कौशिक यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक दर्जेदार चौकार. थँक्यू. आणि सध्याच्या घडीला जर रजनीकांत यांची बॅटिंग 6-6-2-6-0-6-6-6-4 म्हणजे एखादा लकी जो मुवमेंट असतो ना तशाच प्रकारचा आहे. पण एक डॉट बॉल सोडला ना तर बाकी सर्व काही गोष्टी आहेत अयोग्य रीतीने. आणि 42 धावांवरती 9 बॉल मध्ये मैदानावरती बॅटिंग करतायत. अर्ध्या शतकापासून 8 धावा दूर आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती खेळला. पूल पॉवरफुल सक्सेसफुल रजनीकांत पवार इज ऑन पॉवर. आणि रजनीकांत यांना 2 धावा हव्या आहेत. रजनीकांत यांना 2 धावा हव्या आहेत 50 साठी आणि 50 धावा टीमच्या टोटल झालेल्या आहेत. विजयासाठी 8 धाव्यांची फक्त गरज राहिलेली आहेत 12 बॉल मध्ये. आता ती चर्चा रंगली की स्ट्राईक कोणाला जाणार नाही जाणार याची चर्चा आहे. पण प्रत्येकाचे हावभाव आम्ही नक्की ओळखतो. क्रिकेटचा खेळ आहे. 50 धावा झालेल्या आहेत.
कौशिक स्वतः गोलंदाजी मार्क्सवरती आलेले आहेत. 2 धावेची गरज आहे. 12 बॉल 2 धावेची गरज. काही 12 बॉल 8 धावेची गरज आहे. चमत्कार काही मैदानावरती घडेल का याची चर्चा आहे. आणि काला सावंत 11 आहेत. त्यांच्यामध्ये आता भरपूर काही गोष्टीची सध्या चर्चा सुरू आहे. कुठला गोलंदाज वापरायचा नाही वापरायचा, पण ड्रीम 11 आहे डल्टो प्रत्येकाला माहीतच आहे. ड्रीम 11 वरती कुठली टीम लावायची, पण प्रत्येक स्वप्न पाहत असतो की करोडपती होणार कधी, पण संपूर्ण IPL संपते तरी लोक करोडपती होत नाहीत. अशी गोष्ट आहे. चर्चा तशी रंगलेली असतात. 50 धावा झालेल्या आहेत. फुल टच बॉल आहे. सन्मान दिलाय. त्यांना माहित आहे स्ट्राईक आपल्या साथीदाराला द्या. आणि मनोजचा रोल या मॅच मध्ये जास्त नाही राहिला. फक्त मनोजला एवढंच करायचं होतं, स्ट्राईक रोटेशन करायचं होतं, दुसऱ्या बाजूने एन्जॉय करायचं होता. मन मुराद मनोजने एन्जॉय केलाय. मग मनोजचा इंटरव्ह्यू जर घेतला तरी मनोज सांगेल पहिल्या मॅच मध्ये नाही, फक्त मी रजनीकांत यांना स्ट्राईक दिली आणि जास्तीत जास्त बॅटिंग मी एन्जॉय केलेले आहेत. आणि त्यांचा भाऊ आहे, बंधू आहे, म्हणजे एकाच घरातील दोघं आहेत. छोटे मोठे, छोटे मिया और बडे मिया अशी गोष्ट सध्या मैदानावरती आहेत. बडे मिया स्ट्राईक इन पे. पुन्हा एकदा मैदानावरती रजनीकांत. नाही नाही नाही, थांबायचं अजूनही आता अर्धशतकासाठी वाट पाहायची आहेत. इथून अजूनही विचार केला तर 7 धावांची मैदानावरती गरज आहे. पॉवर इज पॉवर मैदानावरती आपण पाहतायत. 7 धावांची मैदानावरती गरज या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहेत. आणि ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर आता एका वेगळ्या मोडवरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. रजनीकांत यांची बॅटिंग जर पाहिली तर 11 बॉलमध्ये 48, फास्टेड 50 अगदी त्यांच्या मैदानावरती होण्याच्या जवळपास आपण आहोत. आणि पहिल्याच मॅच मध्ये ती 50 मैदानावरती कंप्लीट होईल का याची चर्चा आहे. फुल टच बॉलला मात्र लगावला स्ट्रोक. आणि पहिल्याच मॅच मध्ये रजनीकांत पवार यांची पॉवर पाहायला मिळाली. अर्धशतकी खेळली. काय गजर. विजयासाठी एका धावेची मैदानावरती गरज आहे. 57 धावा फलकावरती लगावले गेलेत. एका धावेची मैदानावरती गरज असताना 57 विदाउट लॉस आतापर्यंत झालेल्या. आणि वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 54 धावेची इनिंग साकारणारा रजनीकांत पवार यांना आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. पहिल्याच मॅच मध्ये एक रंगतदार इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कौशिक पोस्टुडे मैदानावरती पुण्यात रेडी होतात. षटकातील 4था बॉल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विजयी रन मैदानावरती घेतली गेली. आणि पहिल्याच मॅच मध्ये पवार इज पॉवर संघाने मॅच जिंकलेल्या आहेत. दोन्ही संघांना विनंती चला लाईनअप मध्ये आपण हस्तांदोलन करा, हँडशेक करा आणि मैदानाच्या बाहेर यायचे आहेत. क्रिकेट हार जीत होणार आहे, परंतु एक टीम जिंकणार एक टीम हारणार. पुढच्या मॅचेस मध्ये तुम्हाला संधी असणार आहेत. त्यामुळे विनंती चला लाईनअप मध्ये एक शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी लाईनअप मध्ये मैदानावरती दाखल व्हायचे आहेत. हँडशेक मैदानावरती केलं जाईल. आणि त्याच्यानंतर मॅचची समरी जर पाहिली तर सावरी स्ट्रायकर वर्सेस पवार इज पॉवर मध्ये आपण मॅच पाहिला. सावरी स्ट्रायकरनं 4 ओव्हरमध्ये 57 केलं होतं. कौशिक पोस्टुरे 10 चेंडूमध्ये 21, नितेश यांच्या 8 चेंडूमध्ये 18 आणि नरेश उदय यांच्या 4 चेंडूमध्ये 15. पण त्याच्या अगेन्स्ट रजनीकांत यांच्या 13 चेंडूमध्ये 55 आणि मनोज यांच्या 3 चेंडूमध्ये 2. गोलंदाजीमध्ये प्रणव एक असे गोलंदाज होते. 8 धावा 2 विकेट त्यांनी घेतले होते. मनोज होते 9 धावा आणि त्याच्यानंतर कौशिक 8 धावा, अक्षय 21 धावा ओडबे यांच्या षटकामध्ये आणि प्रतीक यांच्या षटकामध्ये 1 षटकामध्ये 29 धावा. पुढच्या मॅच मध्ये काला सावंत यांच्या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं डिसिजन आहे ते मैदानावरती घेतलं गेलं आहे. ड्रीम 11 मैदानावरती प्रथमतः करेल. मैदानावरती बॅटिंग काय होईल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात पुढच्या मॅचच्या दिशेने.
चंद्रकांत पवार साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य मॅनऑफ पुरस्कार होतो मॅनऑफ पुरस्कार दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ मॅच प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला माहित आहे ज्यानं 14 बॉलमध्ये 55 रन केले ज्यानं 8 षटकार 1 चौकार ज्यानं ठोकला मैदानावरती तो रजनीकांत पवार ठरला या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रजनीकांत वेल डन अभिनंदन असणार आहेत कॉंग्रॅच्युलेशन पहिल्या मॅच मध्ये आपली सुंदर अशी बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत आणि आपल्याला दिला जाईल पहिल्या मॅचचा रजनीकांत यांना आम्ही नेहमी पाहिलेला आहे आणि असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्षमता ॲबिलिटी सर्व काही गोष्टी मैदानावरती आहेत दाखवण्याचा प्रयत्न पहिल्याच मॅच मध्ये ज्याने केलेला आहे आणि पहिल्या मॅच मध्ये रजनीकांत पवार यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आदरणीय व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय हॅलो चेक चला मॅचच्या दिशेने जाऊया सामन्याच्या दिशेने आपण जाऊया दोन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी येणं कंपल्सरी गरजेचं असणार आहे चला दोघांनाही विनंती दोन्ही संघाचा 12वा खेळाडू तो कमेंट्री बॉक्स मध्ये पण पाठवा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम होणार नाहीत बाकी सर्व काही गोष्टी अगदी अप टू डेट माहित आहेत विजय भागडे एक ऑडिटर बॅट्समॅन आहेत आणि नुकताच झालेली स्पर्धा आपण या संपास मैदानावरती रेडी आहेत यस मैदानावरती मॅच दिशेने आपण जाणार आहोत राज बोरले आणि विजय भागडे म्हणून मी म्हटलं की ती स्पर्धा आपण नुकताच गणेश कोण संघाच्या माध्यमातून आपण खास करून त्या गणेश कोणच्या नगरीमध्ये आपण पाहिली होती पार पडताना आणि त्या स्पर्धेमध्ये भागडेवाडीचा संघ होता त्या भागडेवाडीमध्ये विजय भागडे यांची आपण एक झंझावती खेळी त्या मैदानावरती पाहिली होती आणि रनरअप जे पारितोषिक आहे ते मात्र पटकावणारा संघ म्हणून आपण विजय भागडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्या मैदानावरती पाहिलं होतं मॅचच्या दिशेने जाऊयात मॅचच्या दिशेने पुनर्प्रस्थापित होऊयात पहिलाच बॉलला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत चौकार दुसरा बॉल गोलंदाज रेडी फटका पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न हो आता कॅमेरामॅन हे कॅप्चर केलं असेल तर नक्की त्या गोष्टीची चर्चा होणार आहे अगदी पकडायचं तरी काय होतं हाही प्रश्न होता ना म्हणजे आता आपण गावी ज्यावेळी असतो ना त्यावेळी गावामध्ये प्रत्येक जण म्हणजे एखाद्याची कोंबडी हरवली का जसं आपण पकडण्यासाठी जातो तशाच प्रकारची गोष्ट होती ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडलं जर आपण पाहिलं स्क्रीनवरती तर इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले होता अडवण्याचा प्रयत्न होता आणि काला 7-11 संघ आहे मग ह्या गोष्टी होणार आणि तेच आहेत का यस योग्य आहेत धावसंख्या फलकावरती 6 सन सिटीचे मैदान वसईचं मैदान आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विजय भागडे यांच्या बॅटमधून चेंडू निघून जाईल वन बाउंडच्या माध्यमातून सीमारेषेच्या पार पिल्टिल रन 4 चौकार थँक्यू धावसंख्या फलकावरती डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचत असताना अगदी आपण पाहिली तर 10च्या घरामध्ये धावसंख्या मात्र पोहोचले गेलेत 10 विदाउट लॉस 10 धावा विदाउट लॉस आपण सध्याच्या घडीला पाहतोय गोलंदाज रेडी ज्यावेळीचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र पंच वळतात व्हाईट बॉलचा इशारा करतायत सोयर चेंडूचा मारा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय
धावसंख्या धावफलकावरती मात्र 1ने पुन्हा वाढली गेलेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 11च्या घरामध्ये. चेंडू देखील मैदानावरती संपला गेला. 3 धावसंख्या धावफलकावरती 11. ओहो हो, थोडंसं आपण पाहिलं तर आत येणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी मात्र स्विंग अँड मिस मैदानावरती पाहायला मिळाले. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्यात ती मात्र 11च्या घरामध्ये. फटका चांगला खेळला, वजनदार स्ट्रोक आहे. विजय बागडे यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिल्टी रनचा हा षटकार. चेस करू शकतोय असं मैदान आहे. काय होईल याची चर्चा रंगणार आहेत. ऐकत पुन्हा संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. कोबनाक यांना पण मैदानावरती पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती. काही यंग जनरेशनचे खेळाडू आहेत ज्यांच्यावरती इम्प्रेसिव्ह कामगिरी करण्याची क्षमता ॲबिलिटी आहेत. एखाद्या मॅचेस मध्ये होईल चुकी, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये ते चूक नाही होणार याचाच प्रत्येक जण प्रयत्न या मैदानावरती करणार आहेत. आणि संधी आहे तुमच्यासाठी, म्हणजे पहिल्या अशी मॅच होणार आहे आणि शेवटी सेमीफायनलची जी फर्स्टची मॅच आहे ती टॉपर तशा मॅचेस रंगतदार होणार आहेत आणि शेवटी फायनलची मॅच आहे. यश कोबना नो बॉल. आता हे होणारच होतं, प्रत्येकाची अगदी लक्षही होतं, कारण की सर्कल मध्ये तुमचे 3 खेळाडू आहेत. एक खेळाडू सर्कल मध्ये नाहीत हे पंचाने सांगितलं. 4 खेळाडू हे सर्कल मध्ये ठेवणं बंधनकारक असतं नेहमीच. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती 4+1 नो बॉल +4 5 ठेवणं बंधनकारकच आहेत. पॉवर प्ले जर षटक होऊ द्या की त्याच्यानंतर जरी तुमचे 4 खेळाडू आहेत तर त्या सर्कल मध्ये तुम्हाला ठेवणं बंधन. फुलटस बॉल आहे, फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवरती अपील सुरू आहेत. पण यश यांना याही गोष्टी शिकायच्या आहेत. आता पंच लेग बायचा इशारा करतायत आणि यशने सांगितलं नाही फ्रीडचा बॉल होता आणि लेग बायची अपीलही झाली होती. पण आता स्माईल आली, थोडंसं चेहऱ्यावरती स्माईलही आली, कारण की पंचाने सांगितलं नाही ना मुंडांना नाही आऊट, कारण की फ्रीडचा बॉल होता. धावसंख्या धावफलकावरती 1ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 23 रन. 23 ऑन दी बोर्ड लगावले गेले. पुढचा बॉल फटका 4 खेळला, वजनदार स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे उभे आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेले. 6 रन. पाऊल पुढे नाही राहायचं, आता 1-2 पाऊल मागे राहायचंय. बाउंड्री लाईन वरती टचच राहायचं, कारण की मैदानी असं आहे ना. 1-2 पाऊल जर तुम्ही पुढे गेले, मग आता थोडंसं एक्स्ट्रा रिप्ले मध्ये जरी पाहिलं तर थोडेसे क्षेत्ररक्षक पुढे उभे होते. कदापि बाउंड्री लाईन वरती असतं तर अटेम्प्ट केला असता तर बॉल अडू शकला असता. कॅच नाही पण अटेम्प्ट मध्ये बॉल तरी अडू शकला असता. अशा प्रकारची दृश्य होती, परंतु क्रिकेट आहे. धावसंख्या 29. पुन्हा बॉल पाहिलं तर खेळाचा प्रयत्न टॅप केला गेला. बॉलला 1 रन त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि थोडासा अँगल जर प्रीतीजी पवार आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह स्टाईलनं थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यश कोबनाक करतात. कारण की थोडंसं साइड ऑन ऍक्शन जाताना ज्यावेळी बॉल रिलीज होतो ना, रिलीज झाल्यानंतर बॉल योग्य लेन जी गुड लेन्स लेन आहेत त्या गुड लेन्स वरती बॉल खास करून आपल्याला तिथे पडताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या पर्वातील सह्याद्री 11 या संघामध्ये देखील आपण यश कोबनाक बेस्ट बॉलर होता अगदी त्या टीम मधला. आणि विजय बागडे यांना आपण पाहिलं होतं त्या पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समॅन
हॉपडी टुर्नामेंट मधून त्यांना पारितोषिक मात्र पटकावताना आपण पाहिलं होतं. 10-31 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. पण यश यांच्याकडे ॲबिलिटी आहे आणि यश दाखवून देणार की आम्ही देखील एका मोठ्या मंचावरती खेळण्यासाठी आज आलेलो आहोत. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल जसप्रीत बुमराह स्टाईल यश कोबराचं सेलिब्रेशन मैदानावरती पाहायला मिळालं. विकेटचं पतन, दांडी गुल, विकेटचं पतन गॉन. इलेव्हन संघासाठी चोलू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 रन. कौशिकी पोस्टुरे यांना विनंती आपण लगेचच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. 2 षटकांचा काही संपला गेला. धावा फलकावरती 35. नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात ड्रीम 11 संघाच्या माध्यमातून. आदित्य वाटतो, आदित्य मागडे वाटतो मला. बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन प्रणव बागडे मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतात. प्रणय बागडे, कौशिकजी पोस्टर विनंती आपण थोडी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. 3रं षटक. पहिलाच बॉल विजय भागडे यांच्या बॅटमधून कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका चेंडू मात्र वनभाऊच्या माध्यमातून निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे.
आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 46-46 ऑन दी बोर्ड लगावले गेले. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती जर पाहिलं तर षटकातील बॉल फेकून झाले 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. नवीन बॅट्समॅन अनेश चव्हाण नवीन बॅट्समॅन मैदानावरती आले आहेत. पहिला बॉल बॅटची एज होती या संपासने मात्र लगेच सांगितलं आणि विजय बागडे यांना लॉस सेकंडवरती पुन्हा थांबावं लागणार आहेत. 46 वरती लागला गेलेला अनेश यांच्या माध्यमातून चौथ्या विकेटचं बदल. अनेश चव्हाण बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. संदीप पवार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. काल सावंत 11 संघानं अचानकपणे मैदानावरती कमबॅक केलेला आहे आणि कमबॅक करणं गरजेचं देखील होतं. क्रिकेटमध्ये तर गरजेचंही आहे. धावा टपलकावरती 46 ला 4 विकेट आतापर्यंत पाहिलं तर 4 विकेट गमवावे लागले. शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल अंपायर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती मात्र 47 धावा 47 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. वैयक्तिक विजय बागडे यांनी मैदानावरती 11 चेंडूमध्ये 30 धावेची इनिंग या ठिकाणी पेश केलेली आहेत एका बाजूनं, परंतु दुसऱ्या बाजूनं नॉनस्ट्रायकिंगवरती उभे आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न स्लोवर वन बॉल पुन्हा पाहायला मिळाला आणि षटकामध्ये मैदानावरती विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकांमध्ये टीम ड्रीम 11 संघानं बनवलेत रन 47 ला 4 विकेट मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे 6 बॉल हे मैदानावरती शेष आहेत. काय घडेल याची चर्चा आपण करूया. आतापर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक संगीत. डीजे आपण पाहिलं तर यश कोबणाक होते चेंडूवरती अगदी नाही पोहोचू शकले, परंतु 2 धावा आहेत. त्या 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्या आहेत. अजूनही मैदानावरती सुरू आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2 घेतल्यात, 3 घेतल्यात, चौथ्याचा प्रयत्न आणि मैदानावरती 4 घेत असताना त्या बॅट्समॅनला आउट व्हावं लागेल. 3 रन मैदानावरती यशस्वीरित्या घेतल्या गेल्या आहेत आणि 50 धावा धावफलकावरती ड्रीम 11 संघाच्या मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि विजय बागडे यांच्या 33 धावा आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळतात. तो संदीप आउट हो गया चौथे पे आउट रन विजय ना विजय कोण आला आता चेहरा बघू ए होजा बॅट्समॅन कोण आहे हा आदित्य बागडे नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 50च्या अगदी जवळपास 50 वरती पोहोचले गेलेले आहेत आणि विजय बागडे मैदानावरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 33 धावांवरती मैदानावरती बॅटिंग करतायत. 12 चेंडूमध्ये अर्धशतकापासून 17 धावा दूर आहेत. पाहूया काय घडणार. फुलटस हा बैल मुझे मार हे सांगितलंय आणि अंपायर्स या ठिकाणी मात्र दर्शवत आहेत. नो बॉल वरती आलेला हा कडकडीत मच नीडेड षटकार 6 रन इकडे ठेवला पूर्ण. नो प्लस सिक्सर. एकूण धावा वाढल्या गेल्या 7 आणि 7 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 57 धावा विजय मैदानावरती पोहोचले गेले आहेत. 39 धाव्यांवरती मैदानावरती 39 रन ऑन द बोर्ड लगावले गेले आहेत. 7 धावा या ठिकाणी मात्र प्लस केल्या गेल्या धावसंख्या धावफलकावरती 57 रन. वैयक्तिक 39 धावांवरती बॅटिंग करतायत. खोलबेटापाचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला बिटवीन द गॅप.
चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या धावफलकावरती ड्रीम 11 संघाची 61च्या घरामध्ये आणि विजय बागडे पोहोचल्या 43 वरती. माध्यमातून अर्धशतक जर विजय बागडे यांनी कंप्लीट केलं तर 500 रुपयाचं प्राइज विनोदजी पवार यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. आणि सध्याच्या घडीला 43 वरती बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. पहिलं अर्धशतक रजनीकांत पवार यांच्या बॅटमधून पाहिलेलं आहे. दुसरं अर्धशतक मैदानावरती विजय बागडे सेलिब्रेशन करतील का हेही पाहण्यासारखं आहे. 62 रन सोडून दिलाय बॉलला. आता फक्त मुवमेंट पाहिली आणि बॉलला सोडून दिलं. गोलंदाज आता या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद सध्या स्ट्रगल करतात मैदानावरती आणि धावसंख्या धावफलकावरती 63 रन धावफलकावरती बनवले गेलेले आहेत. 5 बॉल अजूनही शेष आहेत. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. एक नंतर त्या ठिकाणी घेतला दुसऱ्या साईड वळतील का हाही प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. परंतु नाही यू वेट म्हणून म्हटलं गेलं मैदानावरती. आदित्य मैदानावरती स्ट्राईक वरती असणार आहेत. धावफलकावरती 64 रन विजय बागडे पोहोचले 44 वरती. 44 रन आतापर्यंत त्यांनी नाबाद मैदानावरती बनवलेले आहेत. पुढचा मॅच गोठल ब्रदर्स आणि बागडे ब्लास्टर्स मध्ये होणारा महत्वाचा मॅच आहे आणि त्याच्यानंतर अथर्व फायटर्स वर्सेस नानू 11 याच्यामध्ये मॅच रंगणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावला बॉलला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळला बिटवीन द गॅप. हो चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक डान्सिंग डाऊन द ट्रॅक आदित्यच्या बॅटमधून चौका. 4 रन. वरती 68 धावा 5 गडी बाद 3.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न पुढे येऊन खेळायचा प्रयत्न चेंडू खेळला गेलाय. परंतु आता हो मैदानावरती अजूनही स्ट्रगल सुरू आहे. भाग मिल्खा भाग त्या ठिकाणी घेतली जाईल 1 रन. हाही आता पाहिलं तर या ठिकाणी एक मोमेंट ठरताना सध्याच्या घडीला पाहायला मिळाला आहे. इथे थोडस विकेट किपरचा थ्रो खराब पाहायला मिळाला. 1 रन मैदानावरती मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती 69च्या घरामध्ये सध्या पोहोचले गेलेले आहेत. 2 बॉलचा काही शिल्लक आहेत आणि विजय बागडे शेवटचा बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती विजय बागडे यांनी या मैदानावरती पेश केलेले आहेत आणि आदित्यची देखील आपण एक छोटीशी इनिंग मैदानावरती पाहिलेली आहेत. धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. एकूण धावा 73-74 धावेचं लक्ष असणार आहेत.